भारतीय संस्कृतीत सापांना एक गूढ आणि दिव्य स्थान आहे. नागपंचमी, पुराणकथा किंवा भारतातील काही लोकपरंपरा यामध्ये सापांबद्दल एक अद्भुत वर्णन आहे. त्यापैकी एक महत्त्वाची आणि आकर्षक कथा म्हणजे सापाच्या डोक्यावर असलेला नागमणी. नागमणीचा उल्लेख प्राचीन साहित्य व ग्रंथांमध्ये आपल्याला आढळून आला आहे. नागमणी म्हणजे सापाच्या दिव्यशक्तीचं प्रतीक असं म्हटलं गेलं आहे. लोककथामध्ये जर आपण विचार केला लोककथांचा, तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की एखाद्या नागाला 100 वर्ष पूर्ण झालं की त्याला नागमणी प्राप्त होतो आणि मग तो नागमणी शक्ती, संपत्ती आणि भाग्याचं प्रतीक मानला जातो किंवा त्याच्यापासून ते आपल्याला मिळतं. आणि ह्या ज्या सापाबद्दलच्या ज्या गूढ कथा आहेत याचाच वापर काही लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी करून घेतला आहे. यामध्ये हा जो नागमणी आहे तो बाजारात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तो उपलब्ध होतो. याच्यामध्ये काच असेल, प्लास्टिक असेल किंवा दगड असेल, याला चकाकी देऊन तो तयार केला जातो आणि तो विकला जातो. म्हणजे लोकांच्या अंधश्रद्धेचा उपयोग काही लोक स्वतःच्या व्यावसायिक हेतूसाठी करतात. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट म्हणजे नागमणीच्या शोधात त्या सापांची क्रूर हत्या केली जाते आणि सापांची क्रूर हत्या केल्यामुळं निसर्गाचं संतुलन बिघडतं. कारण साप हा निसर्गाचा रक्षक आहे. आपल्या शेतांमध्ये जी उंदरं त्रास देतात त्यांचं नियंत्रण करण्याचं काम हे सापाच्या माध्यमातून केलं जातं. सापाच्या विषाचा उपयोग अनेक औषध तयार करण्यामध्ये सुद्धा केला गेला आहे. याचा अर्थ साप हा आपल्यासाठी किंवा निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी फार महत्वाचा घटक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साप हा केवळ भीतीचं प्रतीक नाही. साप हा भीतीचं प्रतीक नसून तो निसर्गाचा संतुलन राखणारा एक घटक आहे. म्हणजे साप आणि नागमणी याचा कोणताही संबंध नाही. आपण नागमणीचा विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये लोककथामध्ये उल्लेख केलेलं एक सुंदर असं आपण त्याचं एक चित्रण समजू. त्याच्या पलीकडं नागमणी हा कोणत्याही प्रकारचा शक्ती किंवा संपत्ती किंवा भाग्य याचं प्रतीक नसतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा न बाळगता आपण वैज्ञानिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि आपला जो साप आहे किंवा नाग आहे ही जी प्रजाती आहे तिचं रक्षण करणं फार आणि फार गरजेचं आहे. धन्यवाद.